ठिबकची नळीची लांबी किती ठेवावी अशी एक व्हिडिओ मी बनवली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी 12 ची ठिबकची नळी असेल, 16 ठिबकची नळी असेल, 20 असेल, तासाला 2 लिटर असेल, 4 लिटर असेल, चढ उताराचं शेत असेल तर काय करावं हे संपूर्ण सांगितलं आहे. तुम्ही बघितली नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या. पण त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये ही एक स्वप्नीर भुरे नावाच्या एका शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की सर 16 ला 4 लिटर डिस्चार्ज म्हणजे एका तासाला 4 लिटर पाणी पडेल, तर एकरी एक बॉल वॉल ठेवला तर चालेल का? नक्की चालेल. आणि सर्व व्हिडिओमध्ये मी तेच सांगतो की ठिबक सिंचनमध्ये ना प्लॅनिंग करायचं असतं की समजा तुमच्याकडे 15 HP मोटर असेल, तुमचं 15 एकर जमीन असेल किंवा 3 HP मोटर असेल, 2 एकर जमीन असेल, याला महत्त्व नाही आहे. याला महत्त्व आहे की तुमच्याकडे जे काही पाणी उपलब्ध आहे ते एका वेळेस जेवढ्या क्षेत्राला पाणी पुरेल तेवढं क्षेत्र उघडलं पाहिजे. म्हणजे तेवढ्या क्षेत्राला बरोबर पाणी जातं आणि मग तुमचं काम झालं की तो कॉक बंद केला की दुसरा कॉक उघडला की दुसऱ्या क्षेत्राला पाणी जाईल. तर अशा पद्धतीने नियोजन करायचं असतं आणि हे नियोजन करत असताना आम्ही खूप व्हिडिओ म्हणजे तुमचं नियोजन परफेक्ट होतं. मोठे मोठे कॉक लावायचे नाही. हां ठीक आहे, आता तुमची मोटर जर 3 HP पेक्षा कमी असेल तर तुम्ही 1.25 एकरचा कॉक लावा, अर्धा एकरचा कॉक लावा. पण 3 HP मोटर असेल तर एका एकराला एक कॉक पुरेसा ठरतो. अशाच माहिती करता आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.